रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हणून ये निद्रेची वाट मोडे निकळ उद्बोध असेनी आपण पे घडे ऐसे वर्म जे आहे पुढे ते धावू आता. तरी धनुर्धरा धैर्या निकी अवधान देई बा धनंजया पै सर्व भूतांते माया करी हरी का. महाराज अध्याय 9 सुरू आहे. राजविद्या राजगुह्य योग या अध्यायामध्ये आपण आता 96वी ओवी बघतोय. मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं की आपल्याला भगवंतानी धनुर्धराला जे दिलेलं ज्ञान आहे त्याच्यामध्ये हे संपूर्ण जे जग आहे हे जग एक आभास आहे, एक कल्पना आहे. आणि या कल्पनेच्या पलीकडचा जो भाव आहे तो म्हणजे मी आहे आणि तो तू आत्मसात कर असं अर्जुनाला सांगितलं आहे. म्हणून ये निद्रेची वाट मोडे. आपण जे जगतोय, जगण्याचा जो आपला जो दिसणारा सगळा आविर्भाव आहे, हा सगळा आविर्भाव आभास आहे. ही वाट सोड, या संसाराची वाट सोड, निखिळ उद्बोधाचे नि आपण पेकडे. तुला प्रत्यक्ष भगवंत हा चैतन्य रूपाने आपल्यामध्येच आहे हे निखिळ उद्बोधाचे, हे तुला स्वतःहून तुझा उद्बोध होईल, स्वतःहून स्वतःला तुला जाणवेल. ऐसे वर्म जे आहे पुढे ते धाव. हे असं जे त्यातलं मूळ वर्म आहे ना ते मी तुला आता सांगतो. तरी धनुर्धरा धैर्या, इथे शब्द फार छान वापरला आहे माऊलींनी. धनुर्धरा धैर्या, हा धैर्य जो शब्द आला आहे, धाडसी अर्जुना हा जो शब्द प्रयोग केलेला आहे तो 9व्या अध्यायामध्ये आला आहे. पहिल्या 8 अध्याय ऐकल्यानंतर धैर्य शब्द येतो. म्हणजे 8 अध्याय ऐकणं हे धाडसाचं लक्षण आहे. 8 अध्यायांमधलं असलेलं ज्ञान अधिग्रहित केल्यानंतर, त्याच्यावरती संपूर्ण अभ्यास केल्यानंतर अर्जुन जेव्हा 9व्या अध्यायाकडे येतो आणि तरीही पुढचं ज्ञान मला हवं आहे म्हणून भगवंताला सांगतो, ते धाडसाचं आहे. ते सगळ्यात मोठं धाडस आहे. याचाच विचार जर आपण केला, या विषयाचा जर तुम्ही आम्ही विचार केलात तर पहिल्या अध्यायापासून आत्ताच्या अध्यायापर्यंत ज्यांनी जे ऐकलेलं असेल, संपूर्ण अध्याय ऐकले असतील, त्या सगळ्यांचं धाडसाचं लक्षण आहे. कारण ते अध्याय ऐकल्यानंतर पुन्हा पुढचा अध्याय ऐकायचा आहे. याच्या मनामध्ये ही जी ओढ आहे, मनामध्ये असलेली प्रत्येकाच्या ही जी भावना आहे ना, हा जो भाव आहे ना, ह्याला धाडस म्हटलेलं आहे. तरी धनुर्धरा धैर्या निकी अवधान देई बा धनंजया पै सर्व भूतांते माया करी हरी का. या सगळ्या असलेल्या पंचमहाभूतांमध्ये असलेली त्यांची उत्पत्ती आणि जाणं ही सगळी माया हे सगळं घडवून आणते. करी हरी गा, याचा असलेला एकमेव कारण म्हणजे ही माया, म्हणजे हा हरी ज्यांनी ही निर्माण केली. त्या मायेतून ही भूत जन्माला आली आणि तीच भूत या मायेमध्ये जन्माला येऊन नाश पावली. हा सगळा जो आभास आहे, या सगळ्या आभासामध्ये तू जगतोयस. तुला जे वाटतंय, डोळे उघडल्यानंतर तुला जे दिसतंय ते तुला वाटतंय की ते जग आहे, ते जागृत जग आहे. वास्तविक पाहतात ते ज्या जगात जगणं हेच झोपेचं लक्षण आहे. म्हणून ये निद्रेची वाट मोडे. तू जे जग तुझ्या डोळ्यांना दिसतंय, त्या डोळ्यांमध्ये असलेलं त्या जगाचं असलेलं रूप ही झोप आहे. ही झोप सोडून, या निद्रेची झोप सोडून, संसारामध्ये असलेल्या या सुखाची झोप सोडून तू त्या कल्पनेच्या पलीकडे, त्या आभासा पलीकडे मला येऊन बघ. हा सगळा जो विचार आहे ना महाराज, हा विचार जर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर नीट घेतलात तर तुम्हाला असं दिसेल, विषय जरी गहन असला तरी थोडा उकल करून सांगितल्यावर तुम्हाला समजेल की हा सगळा जो पसारा आहे, हा पसारा केवळ आणि केवळ आपल्या नावासारखा, आपल्याबरोबर चैतन्य असेच तोपर्यंत राहतो. चैतन्यानंतर आपल्या नावासकट हा पसारा नष्ट होतो.
कारण आपण तो पुन्हा उपभोगू शकत नाही, आपल्याला पुन्हा तो दिसत नाही. हा जो अर्थ आहे ना इथे, त्याला आभास म्हटलं आहे. मग तुम्ही कोण, मग तुम्ही कुठून आलात, मग तुम्ही कशासाठी जन्माला आलात, मग तुमचं जन्माला येण्याचं कारण काय, तुमच्या जगण्याचा उद्देश काय, या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरं शोधायची असतील तर ती ज्ञानेश्वरीमध्ये. एक छानशी ओवी आहे, पहिल्या याच्यामध्ये आलेला तो दृष्टांत आहे. तो दृष्टांत इतका सुंदर आहे की भ्रमर हा ती फुलातून म्हणजे कमळातून परागकण इतक्या सहजतेने घेऊन जातो की त्या कमळाला सुद्धा कळत नाही. इतक्या सहजगत्या तो त्या कमळातून परागकण घेऊन जातो. ते त्याचं घेऊन जाणं हा त्याचा झाला अत्यंत कोमल हृदयाचा भाग. त्याचप्रमाणे शुष्क असलेलं काष्ठ जे अत्यंत कठीण आहे, असं काष्ठ म्हणजे लाकूड हा भुंगा सहज पोखरतो. ही त्याची असलेली प्रगल्भ शक्ती म्हणा, त्याच्यामध्ये असलेली ताकद. शास्त्रीजींनी याचं फार सुंदर विश्लेषण केलं आहे. जैसे भ्रमण पराग नेती परी कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेवती ग्रंथी. या ज्ञानेश्वरीचं जे सेवन करायचं आहे ना, ते भ्रमराच्या कोमलतेने करायचं आहे. आणि भ्रमराच्या कोमलतेला जो दिलेला आहे त्या कमळालासुद्धा कळत नाही यातनं परागकण कधी तो भुंगा घेऊन गेला. ह्या कमळातून परागकण नेताना कमळाला कळत नाही. एखाद्या त्या परिमळामध्ये जर भुंगा अडकला तर शुष्क काष्ठ त्याला भोग पाडणारा भुंगा कमळाला कधी छेद देत नाही. कमळाला फोडून बाहेर येत नाही, तो कमळात प्राण सोडेल, पण तो कमळाला कधीही त्या पाकळ्यांना इजा करत नाही. इतकी त्याची ती सदहृदयता, कोमलता आणि तेवढ्याच टोकाची शुष्क काठाला भोग पाडण्याची त्याची असलेली क्षमता. म्हणजे प्रखर बुद्धिमत्तेचा माणूस आणि तेवढाच सहज कोमल असलेला भावनाशील माणूस, या दोघांचं असलेलं एकत्रीकरण तुम्हाला असल्याशिवाय किंवा तुमच्यात असल्याशिवाय ज्ञानेश्वरीचा अनुभव नाही. तितकाच कोमल हृदयाचा भाव पाहिजे आणि तितकीच टोकाची प्रखर बुद्धिमत्ता पाहिजे. ज्या ठिकाणी प्रखर बुद्धिमत्ता असते तो मनुष्य कठोर असतो, त्याला सदहृदयता नसते. आणि ज्या ठिकाणी भावनात्मक कवी असतो त्याच्याकडे ती बुद्धिमत्ता नसते. या दोन्ही गोष्टी विरोधी आहेत, पण या दोन्ही गोष्टी एकत्रित बांधण्याचं काम माऊली ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे. आणि हे ज्ञानेश्वरीमध्ये असलेलं हे जे रूप आहे, रूपक आहे किंवा याचा अर्थ आहे, हा समजून घेणं, ह्यालाच सगळ्यात मोठा सिद्धांत समजण्याचा प्रकार म्हणतात. त्यातला सिद्धांत समजून घेताना त्याच्या असलेले दृष्टांत, त्याच्या मागची भावना आणि तो विचार, या सगळ्या गोष्टी एकत्रित समजून घेतल्याशिवाय ज्ञानेश्वरी समजत नाही. म्हणून तरी धनुर्धरा धैर्या, तुला धनुर्धर म्हटलेलं आहे. धैर्य याचा अर्थ अनेक राजांना, याच पृथ्वीतलावरच्या सगळ्यांना जिंकलेलं आहे. प्रत्यक्ष भगवान शिवशंकराला जिंकले असा तो धाडसी धनुर्धर. आता त्याला धाडसी म्हटलं आहे. मनाला उभारी देण्याचा प्रयत्न भगवंत करतायत की तू धाडसी आहेस, तू धनुर्धर आहेस, तू या सगळ्या सृष्टीतल्या सगळ्यांना जिंकलेलं आहेस तुझ्या धनुष्यबाणाच्या जोरावर, जो सगळ्यांना जिंकलेला असा धाडसी धनुर्धरा. आणि पुढे म्हटलं आहे, निकी अवधान देई बा धनंजया, अर्जुना लक्ष दे. या सगळ्या असलेल्या प्राणीमात्रांवरती ही माया, या सगळ्या मायेतून हे जन्माला येणं आणि जाणं हे हरिगा. पै सर्व भूतांते माया करी हरिगा. ही माया हे सगळं करते. त्याच्या पुढे जो श्लोक येतो, सर्व भूतानी कौंतेय प्रकृती मी आणती मामिका, जिये नाव गा प्रकृती, जे द्विध सांगितली तुझ प्रती, एकी अष्टदा भेद व्यक्ती दुजी जीवरूप. मागच्या वेळेला तुला जी प्रकृती सांगितली, एक अष्टदा भेद व्यक्ती, 8 प्रकारांनी व्यक्तींचा भेद करता येतो, आणि दुसरी जीवाचं रूप आहे.
या दोन प्रकारच्या प्रकृती मी तुला सांगितल्यात. हा प्रकृती विको आगवा तुवा मागा परिसलासी पांडवा म्हणून असो काही सांगावा पुढतं पुढं. तुला मागच्या वेळेला 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा हा सांगण्याची काही गरज नाही. तरी ये माझी प्रकृती, तरी ये माझी प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी. ही जी माझी प्रकृती, माझ्या प्रकृतीमध्ये महाकल्पाच्या या सगळ्या असलेल्या शेवटी प्रत्येक प्रकृती ही माझ्या सर्व भूते अव्यक्ती, ज्यावेळेला ती अव्यक्त होतात, ज्यावेळेला ती देह सोडून देतात, त्यावेळेला प्रत्येकाला माझ्याच मध्ये येऊन मिळतात, एकत्रित होऊन जातात. पाण्यावरती वार केल्यानंतर पाणी दुभंगलेलं दिसतं आणि पाणी पुन्हा एकत्र होतं, कुठलं इकडचं कुठलं तिकडचं दिसत नाही. त्याप्रमाणे चैतन्य पुन्हा भगवंताला जाऊन मिळतं, एकत्र होऊन जातं. हा त्याच्या मागचा दृष्टांत आहे. आता हे सगळं जे तुम्हाला मी सांगतोय ना, हे सांगण्यासाठी तुमचा जो विचार आहे तो विचार एक बांधला गेला आहे की आपण ज्ञान ग्रहण करतो आहे. नीट लक्षात द्या, एक विचार तुम्ही ज्ञान ग्रहण करताय, मी काहीतरी ऐकतोय, मला आवडेल असं मी ऐकण्याचा प्रयत्न करतोय, हे झालं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता, ताकद, श्रवणाची ताकद. किती वेळ तुम्ही ऐकू शकता हा एक विचार. परंतु मला काय प्राप्त झालं हा विचार तुमच्याकडे असल्याशिवाय मी काय सांगतोय तुम्हाला कळणार नाही. तुमच्याकडे तो विचार पाहिजे की मला काय यातनं घ्यायचं आहे. आता प्रकृती ज्यावेळेला शब्द येतो त्यावेळेला प्रकृती ही माणसाची चैतन्य रूपाची, याचा सगळा अभ्यास मागच्या श्लोकांमध्ये झालेला असला तरी आत्ता तुम्हाला तो आठवणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रकृतीच्या मध्ये आपण अडकून पडल्यानंतर प्रकृतीबद्दलचं विवेचन आपल्याला समजत नाही. कुठलीही गोष्ट, उदाहरणार्थ आपल्या डाव्या हाताला जो उजव्या हाताने पकडलं तर पहिला काही क्षण त्याचा स्पर्श जाणवतो, पण त्याच्यानंतर त्या हाताने पकडलेलं दोन्ही हातांचं एकच जे सेन्सर्स म्हणता येईल आपल्याला, किंवा ज्याचं आपल्याला स्पर्शज्ञान आहे, ते दोन्ही एकाच ठिकाणी म्हणजे एकाच मेंदूला जात असल्या कारणाने दोन्ही हातांचं पहिलं सुरुवातीचं स्पर्शज्ञान होईल, पण काही क्षणानंतर ते स्पर्शनात आपोआप बंद होऊन जाईल. आपोआप बंद होणं हा जो प्रकार आहे, कारण एकच मेंदू एका वेळेला स्पर्श झाल्यानंतर दोन्ही हाताची स्पर्शज्ञान कसं काय घेणार, ते तो बंद करून टाकतो. त्याप्रमाणे मागचं झालेलं प्रकृतीचं जर अभ्यासात्मक स्वतःमध्ये उतरलं नाही तर घेण्याचं, आकलन करण्याचं मेंदूचं असलेलं कार्य थांबतं. अवघड आहे, निश्चित अवघड आहे. परंतु याची जी ओवी तुम्ही ऐकलीत की तुम्हाला समजेल त्यातलं नक्की भगवंताला म्हणायचं आहे काय. ग्रीष्माच्या अतिरसी सबीजे तृणे जैसी मागुती भूमिसी सुलीने होती. का वर्षे ढेडे फिटे तेव्हा शारदेच्या अनगुडू फुटे तेव्हा गणजात आटे गगनीचे गगन. ग्रीष्माच्या अतिरसी, ग्रीष्म ऋतूमध्ये अत्यंत गरम असलेल्या त्या ऋतूमध्ये सबीजे तृणे जैसी, सबीजे म्हणजे गवत असलेलं, उगवलेलं गवत, आपल्या बीजांसहित मागुती भूमिसी, भूमीमध्ये गडपून जातं. सुलीने होती, ज्याप्रमाणे पुन्हा आतमध्ये आपल्या बीजासहित जमिनीत लुप्त झालेलं गवत, का वर्षे डेडे फिटे जेव्हा शारदेचे अनुगुटू फुटे. शारद हा ऋतू आला की त्या ऋतूच्या वेळेला पुन्हा ते सर्व आपोआप या जमिनीतून पुन्हा बाहेर येतं. हा जो दिलेला दृष्टांत आहे ना, दृष्टांत तुम्ही नीट समजून घेतलात का तुम्हाला या ज्ञानाची उकल होईल. तुम्ही आत्ता ज्या गोष्टीचा अनुभव घेताय, आज तुमचा या सृष्टीमध्ये
उपयोग आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, या सृष्टीमध्ये तुमचा उपयोग आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. तुमच्यापुढे काहीतरी कार्य तुमच्याकडून घडून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. ज्या क्षणाला ऋतू बदलेल, ज्या क्षणाला तुमचा काळ बदलेल, त्या क्षणाला तुम्हाला जमिनीत बीजासहित मुरून जायचं आहे. गवत जसं त्या जमिनीत आतमध्ये जातं बीजासहित ग्रीष्म ऋतूमध्ये, उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये, आणि पुन्हा शारदा ऋतूमध्ये ज्यावेळेला पावसाळा सुरू होईल त्या पावसाळ्यामध्ये ते असलेलं गवत पुन्हा जमिनीतून बाहेर येईल. ही जी प्रोसेस आहे, ही जी पद्धत आहे, ही जी रचना आहे सृष्टीची, तीच रचना प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक सजीवामध्ये, माणसामध्ये तीच आहे. बीजासहित जाणं आणि पुन्हा अंकुर. माणसामध्ये तुम्ही बीज सोडून जाता, नवीन उत्पत्तीसाठी नवीन तुमचे भ्रूण आहेत. बीजासहित गेलेलं गवत पुन्हा वर आलं, त्याचा काळ आहे. म्हणजे तुम्हाला जमिनीत जाणं जसं ते आहे तसं तुमचं विरून जाणं हे काळाच्या ओघात सत्य आहे. म्हणजे अस्तित्व विरून जाणं हे सत्य आहे. मग तुमच्याकडे असलेला प्रत्येक गोष्टीचा अहंकार, माझं, मी, माझं, हे, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या घडीला आभास आहेत, कल्पना आहेत. या सगळ्या गोष्टी जर कल्पना असतील तर मग अपेक्षा कशाची, जगणं कशासाठी, कर्तव्य म्हणजे काय, मग मी कशासाठी जन्माला आलो, कोणत्या कारणाने माझा जन्म झाला, मी काय केलं, मला काय करायला हवं होतं, या सगळ्या गोष्टींचा विचार हा ज्ञानाचा भाग आहे, हा ज्ञानेश्वरीचा गाभा आहे. ज्ञानेश्वरी घरोघरी वाचन करणं, पारायण करणं, नुसती वाचून कपाटात ठेवून देणं हा ज्ञानेश्वरीचा विचार नाही. ज्ञानेश्वरी प्रत्येकाची व्यक्तिगत अनुभवाची शिदोरी आहे. तुम्हाला व्यक्तिगत अनुभव घ्यायचा आहे ज्ञानेश्वरीच्या ओवीचा, त्याचा विचार आत्मसात करायचा. याचा अर्थ तुमच्या देहात असलेल्या आत्म्याला ती शिस्त लावायची, त्या विचारांची शिस्त लावायची. प्रत्येक गोष्टीचा विचार तुम्हाला नुसता ऐकायचा नाही आहे, इंद्रियांना त्या मार्गावर चालवायचं आहे. ना तरी आकाशेचे खोपे, वायू निवांतुची लोपे, का तरंगता हरपे जळी जेवी. पुन्हा एक उदाहरण दिले. आकाशाच्या पोकळीत असलेला वारा दिसेनासा, पोकळी फार मोठी आहे ना आकाशाची, त्याला अंत नाही, त्याच्यात तो वारा सहज आहे. म्हणजे त्याचं असं वेगळं अस्तित्व असं आहे का, नाही, तो त्या आकाशाच्या पोकळीत आहे. तरंगता हरपे जळी जेवी, तो आकाशात निघून जाणारा वायू, पाण्यात निर्माण होणाऱ्या लाटा जशा विरून जातात. अथवा जालिनलिये वेळे स्वप्नमनीचे मनी मावळे, तैसे प्राकृत प्रकृती मे कल्पक्षयी. मनातलं रात्री पडलेलं स्वप्न जागेपणी आपोआप मावळून जातं. त्याचप्रमाणे या प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूतं, सर्व प्रकृती, सर्व चैतन्य या सृष्टीमध्ये आपोआप त्यांच्या कल्पना संपल्या की त्याचा क्षय, कल्पक्षयी, कल्प झाला त्याचा, त्याच्या कल्पना संपल्या, काम संपलं, त्या सगळ्या नष्ट होऊन जातात. लाटा नष्ट होऊन जातात, वारा आकाशात विरून जातो, त्याप्रमाणे सर्व भूतं विरून जातात. मग कल्पादी पुढती मीची सृजी एसी वदंती, तरी इये विशती निवृत्ती उपपत्ती ऐक. आता या सृष्टीच्या आरंभाची पुन्हा परिस्थिती निर्माण होते. ती झालेली परिस्थिती, ती स्थिती, मीची सृजी एसी वदंती, तरी इये विषयी निवृत्ती
उपपत्ती ऐक, याच्याबद्दलचं जे काही ज्ञान आहे ते आता मी तुला सांगतो, ते तू ऐक. महाराज, ह्या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे ना, हा विचार तुम्हाला आम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. हे एक वेगळं जग आहे. हे आध्यात्मिक जग हे स्वतःचं व्यक्तिगत असलेलं एक वेगळं जग आहे. तुमच्या असलेल्या संसारापासून तुम्हाला एकांतात घेऊन जाणं, एकांतात राहिलेल्या माणसाला भीती वाटते आणि ज्ञानेश्वरीचं वाचन केल्यानंतर, ज्ञान आत्मसात केल्यानंतर सगळ्यांमध्ये राहण्याची भीती वाटते, एकांत आवडू लागतो. हा खूप मोठा फरक आहे. मनुष्य एकटा पडला, संसारामध्ये मुलं मोठी झाली, निघून गेली, घरामध्ये नवरा बायको एकटे आहेत, वयस्कर झालेत, काय करायचं आहे, दिवसेंदिवस घरात बसून राहावं लागते. अशा परिस्थितीमध्ये तो एकांत जो खायला उठतो, जे घर खायला उठतं, काय करायचं, कशासाठी हे केलं म्हणून चिडचिड होते, मानसिक ताणतणाव होतो. तो ताणतणाव जो आयुष्याच्या संपूर्ण संध्याकाळी जो अनुभवायला लागतो, जो आजच्या समाजामध्ये जवळजवळ 75 ते 80% लोक अनुभवत आहेत, नेमकं त्या क्षणाला ज्ञानेश्वरी तुम्हाला ऐन तुमच्या बहरामध्ये या सगळ्या गोष्टीतून एकांतात नेण्याची सवय लावते. तुम्हाला या समाजामध्ये असलेल्या कल्पनेतून मागे घेऊन एकांतात जाण्याची जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती ज्ञानेश्वरी तुम्हाला बहाल करते. या आयुष्याच्या अंतापर्यंत तुम्ही तो सहवास, ज्ञानेश्वरीचा सहवास, त्यातल्या जगाचा अनुभव, त्याच्यात तुम्ही एकटे नाही. या कल्पनेत एकटे असाल, पण या ज्ञानेश्वरी जगात तुम्ही एकटे नाही. हजारो श्रुती, हजारो विचार, हजारो सिद्धांत असलेलं माऊलींचं ते रूपक दृष्टांत सादरीकरण, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ज्यावेळेला ज्ञान आत्मसात कराल, ज्यावेळेला ते येईल, एक वेगळाच अचाट अफाट विलोभनीय असा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल. आणि हा अनुभव घेण्यासाठी ज्ञानेश्वरी समजून घेणं, नुसती वाचून काही उपयोग नाही, अर्थ समजला पाहिजे. धनुर्धरा धैर्य का म्हटलं याचा विचार तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे. हे धाडस अर्जुनाला ज्यावेळेला असं धैर्यवान म्हणताय, ते कधी 9व्या अध्यायात 8 अध्याय ऐकल्यानंतर, मनापासून 8 अध्याय पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर 9व्या अध्यायात तुम्ही याल, त्यावेळेला तुम्ही धाडसी होता. तुमच्या अंगात एक आपोआप धाडस येतं. हा त्यामागचा सिद्धांत आहे. विषय खूपच गहन आहे, थोडा वेगळा असल्यामुळे, रोजच्या जगातल्या असलेल्या जगण्याच्या पेक्षा वेगळा असल्यामुळे, वेगळ्या जगाचीही तोंडळू काय असं म्हणा, सहजासहजी पचनी पडेल असं नाही. पण थोडासा चिंतनाअंती तुम्हाला या विचार समजेल. तुम्ही विरक्त होणं, संसारातून एकांतात येणं आणि एखाद्या गोष्टीचा विचार करणं, मी केलेल्या सर्व गोष्टी या आणि हे असलेला अध्यात्म, असलेला हा माऊलींचा विचार, याची सांगड घालण्याचा जर तुम्हाला प्रयत्न करता आला तर तुम्हाला एकांताची मजा घेता येईल. आणि एकदा का तुम्ही या जगामध्ये आलात, या एकांताच्या माऊलींच्या या जगामध्ये आलात का, तुम्हाला या असलेल्या सगळ्या आभासापासून निर्माण झालेल्या अपेक्षाभंगाचं दुःख कधीही होणार नाही. हा खरा आजच्या प्रवचनाचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. वेळेच्या बंधनात आपण राहूया. हे प्रवचन आज तुर्तास इथेच थांबवतो. पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.